विद्यार्थी मित्रांनो, मेन्सुरेशन म्हणजे महत्त्वमापन या प्रकरणातील मागे आपण पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन आणि रोम्बस म्हणजे समभुज चौकोन याविषयी माहिती घेतलेली आहे। आता आपण ट्रायंगल म्हणजे त्रिकोण याविषयी माहिती घेणार आहोत। त्रिकोणामध्ये अनेक प्रकार असतात, त्यापैकी राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण। या त्रिकोणाची परिमिती काढण्यासाठी जे सूत्र दिलेले आहे, पेरिमीटर बरोबर म्हणजेच बेस अधिक हाईट अधिक हायपोटेन्स। बेस म्हणजे पाया, हाईट म्हणजे उंची आणि हायपोटेन्स म्हणजे कर्ण। या तीन बाजूंची बेरीज केली असता परिमिती मिळते। त्यानंतर एरिया बरोबर 1/2 गुणिले बेस इंटू हाईट। म्हणजेच याचा अर्थ असा बघा का 1/2 बेस म्हणजे पाया आणि हाईट म्हणजे उंची, या दोन बाजूचा गुणाकार घेऊन त्याला भागिले 2 केलं की याचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ मिळते। त्यानंतर हायपोटेन्स म्हणजे कर्ण। जर तुम्हाला कर्ण काढायचा असेल तर यामध्ये दोन बाजू माहिती पाहिजेत, ही बाजू आणि ही बाजू। हायपोटेन्सचा वर्ग बरोबर बेसचा वर्ग अधिक हाईटचा वर्ग। म्हणजेच ह्या ठिकाणी बघा, जर तुम्हाला कर्ण काढायचा असेल तर कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। नंतर यांचे वर्गमूळ घेऊन ह्या ठिकाणी आपल्याला हायपोटेन्स म्हणजे कर्ण काढता येतो। बघा आता ह्या ठिकाणी बघा, येथे हायपोटेन्स म्हणजे कर्ण, नंतर बेस म्हणजे पाया आणि हाईट म्हणजे उंची। आता आपण ह्या ठिकाणी उदाहरण घेऊ। बघा, ह्या राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणावरती ह्या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे। क्वेश्चन नंबर 1, इन अ राईट अँगल ट्रायंगल द two small side are 30 सेंटीमीटर and 40 सेंटीमीटर। म्हणजे एका काटकोन त्रिकोणाच्या दोन लहान बाजू, स्मॉलर साइड म्हणजे लहान बाजू, ही बाजू आणि ही बाजू, ह्या दोन बाजू बघा, एसी ही जी बाजू आहे हा कर्ण आहे। कर्ण हा या दोन बाजूंच्या बेरजे इतका, म्हणजेच या ठिकाणी याचा वर्ग अधिक याचा वर्ग, या दोन्हींच्या वर्गाच्या बेरजे इतका कर्ण हा असतो। बघा, म्हणून आपल्याला या ठिकाणी व्हॉट इज द लेंथ ऑफ द थर्ड साइड, म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला ही जी तिसरी बाजू आहे एसी ही काढायची आहे। आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये जर आपल्याला दोन बाजू दिलेल्या असेल तर तिसरी बाजू काढता येते। मग कोणत्याही दोन बाजू दिल्या तरी आपल्याला तिसरी बाजू काढता येते। त्यासाठी आपल्याला पायथागोरसचा सिद्धांतानुसार या ठिकाणी काढता येईल। पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये काय असतं बघा, एसी वर्ग म्हणजे कर्णाचा ज्यावेळेस आपण वर्ग करत असतो बघा, बरोबर या ठिकाणी एबीचा वर्ग म्हणजे पायाचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग म्हणजेच ह्या ठिकाणी बीसी म्हणजे उंचीचा वर्ग। म्हणजेच आपण काय केलं बघा, आता एसी वर्ग म्हणजे आपल्याला ही बाजू काढायची ती तशीच ठेवलेली आहे। बघा, आता आपण काय केलं, एबीची किंमत 40 टाकली, 40चा वर्ग केला, अधिक उंची म्हणजे 30 दिलेली आहे म्हणून 30चा वर्ग केला, आणि नंतर 40चा वर्ग 1600 अधिक 30चा वर्ग 900, नंतर यांची बेरीज केली, या ठिकाणी एसीचा वर्ग बरोबर 25 आली, 2500 आली। बघा, मग आता आपण काय केलं, एसी वर्ग बरोबर 2500 या ठिकाणी आपण वर्गमूळ घेऊ। बघा, म्हणजे एसी गुणिले एसी याचा अर्थ एक एसी घेतली तर याचं वर्गमूळ मिळतं, म्हणजे दोन्ही बाजूचं आपण या ठिकाणी वर्गमूळ घेतलेलं आहे। आता एसी वर्गाचं एसी आलं, नंतर 2500ला आपण वर्गमुळात टाकले म्हणून एसी बरोबर 2500, म्हणून एसी बरोबर या 2500चं स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ हे 50 सेंटीमीटर आलेलं आहे। म्हणून आपल्याला ही बाजू मिळाली 50 सेंटीमीटर। आपल्या प्रश्नानुसार थर्ड साइड आपल्याला एसी 50 सेंटीमीटर मिळाले आहे। क्वेश्चन नंबर 2, आता प्रश्न क्रमांक 2, द एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज 25 सेंटीमीटर। म्हणजे एका काटकोन त्रिकोणाचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे, 25 सेंटीमीटर वर्ग क्षेत्रफळ याचं पूर्ण हे तुम्हाला दिलेलं आहे।
इफ द बेस इज द 10 सेंटीमीटर, जर त्याचा पाया 10 सेंटीमीटर असेल आणि फाइंड द हाईट ऑफ अ ट्रायंगल, तर आपल्याला त्याची उंची काढायची आहे, ह्या त्रिकोणाची उंची काढायची. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी क्षेत्रफळ माहिती आहे, पाया माहिती आहे, पण उंची काढायची आहे. मग आता ह्या ठिकाणी बघा सूत्र आपल्याला माहिती आहे, एरिया बरोबर 1/2 गुणिले बेस गुणिले हाईट. मग या सूत्रामध्ये आपण किमती टाकू. बघा एरिया तुम्हाला 25 दिलेला आहे, बरोबर 1/2 गुणिले बेस म्हणजे पाया 10 गुणिले हाईट ह्या ठिकाणी तुम्हाला काढायची आहे. बघा हाईट जशीची तशी लिहिलेली आहे. म्हणून या ठिकाणी बघा 25 बरोबर 10/2 म्हणजे 10 गुणिले 1, अंशाचा गुणाकार 10 झाला, त्याला भागिले 2 गुणिले हाईट. बघा नंतर 25 बरोबर 10/2चा भागाकार ह्या ठिकाणी करून तो 5 आला, 2×5 = 10 म्हणून 5 आला, 5 गुणिले हाईट. म्हणजेच ह्या ठिकाणी 25 बरोबर 5 गुणिले हाईट. आता आपल्याला हाईट काढायची आहे, तर 5 आणि हाईट यांच्यामध्ये गुणिले चिन्ह असल्यामुळे 5 या बरोबर चिन्हाच्या इकडं नेताना तो 25ला भागिले होत असतो, म्हणून एका बाजूला हाईट उरते, बरोबर चिन्हाच्या इकडं हाईट उरते, म्हणून ती कोणत्या तरी एका बाजूला आपण हाईट घेतलेली आहे. बघा हाईट बरोबर 25/5 म्हणजे 5 इकडे नेले हो, 25ला भागिले होतात म्हणून 25/5. आता या ठिकाणी आपण बघा हाईट बरोबर यांचा भागाकार केला तो 5 सेंटीमीटर आला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या त्रिकोणाची उंची 5 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 बघा. आता तिसरा जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न बघा कसा दिलेला आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3, फाइंड द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इफ द बेस अँड हाईट इज 40 सेंटीमीटर अँड 30 सेंटीमीटर. म्हणजे इथं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं. फाइंड द एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढायचं आहे. तुम्हाला पाया आणि उंची बेस अँड हाईट म्हणजे पाया 40 दिलेला आहे आणि उंची 30 दिलेली आहे. मग सरळ सूत्र आपल्याला माहितीचे एरिया काढण्याचं. एरिया बरोबर 1/2 गुणिले बी गुणिले एच. बी म्हणजे बेस आणि एच म्हणजे हाईट. मग 1/2 गुणिले बी गुणिले एच. आता याच्यात किमती टाकायचं. बघा पाया तुम्हाला दिलेला आहे 1/2 गुणिले पाया बेस म्हणजेच या ठिकाणी 40 घेतलेला आहे आणि हाईट या ठिकाणी आपण 30 घेतलेली आहे. म्हणून बघा अंशाचा गुणाकार केला आपण तर 40 गुणिले 30 गुणिले 1 म्हणजे 1200 भागिले त्याला 2 केलं, कारण हे 2 या पूर्ण संख्येला म्हणजे अंशाला भागिले असतात, म्हणून 1200/2 बरोबर एरिया बरोबर 600 सेंटीमीटर वर्ग. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी याचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 बघा. फाइंड द एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे याचा सुद्धा आपल्याला क्षेत्रफळ या ठिकाणी काढायचे आहे काटकोन त्रिकोणाचे. इफ द हाईट इज 30 सेंटीमीटर अँड हायपोटेन्स इज 40 मिलीमीटर 30 मिलीमीटर अँड हायपोटेन्स इज 40 मिलीमीटर. म्हणजे या ठिकाणी मिलीमीटर मध्ये दिलेलं बघा आपल्याला. तर याचा सुद्धा क्षेत्रफळ काढायचं आहे. आपल्याला पाया दिलेला आहे, बेस बघा या ठिकाणी इफ द हाईट इज 30 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला बघा हाईट 30 सेंटीमीटर अँड हायपोटेन्स इज किती 40 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला हे न देता आपल्याला काय दिलेलं आहे तर त्यांनी उंची दिलेली आहे हाईट, बरोबर. या ठिकाणी आपण असं करूया, इथं बेस लिहू, प्रश्नामध्ये बेसचा उल्लेख करू. बेस तुम्हाला किती दिलेला आहे 30 सेंटीमीटर दिलेलं आहे बघा. मग आता 30 mm दिलेलं आहे बेस. मग आता आपण काय करू बघा, या ठिकाणी पाया आणि तुम्हाला कर्ण माहित असताना या ठिकाणी याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. पण मग क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला पाया गुणिले उंची माहिती पाहिजे, पण उंची माहीत नाही म्हणून आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार 2 बाजू दिल्या असता आपल्याला तिसरी बाजू काढता येते. म्हणून आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू बघा. येथे क्षेत्रफळ काढण्यासाठी प्रथम त्रिकोणाची उंची काढावी लागेल. म्हणजे आपल्याला याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर उंची काढावं लागेल, त्यासाठी पायथागोरसचा सिद्धांत वापरावा लागेल बघा. मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार या ठिकाणी बघा, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला म्हणता येईल बघा का जर AC वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बघा, कर्णाचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग या दोन्हींच्या बेरजेच्या वर्गाच्या याच्या इतकं आपल्याला AC बाजू असते. म्हणून आपण या ठिकाणी बघा इथं म्हणलेले कर्ण म्हणजे AC वर्ग बरोबर AB वर्ग म्हणजे या ठिकाणी पायाचा वर्ग अधिक BC वर्ग म्हणजे उंचीचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी BC दाखवलेले बघा, BCचा वर्ग या ठिकाणी घेतलेला आहे. आता तुम्हाला AC म्हणजे कर्ण माहिती आहे बघा, कर्ण तुम्हाला दिलेले 40, म्हणून आपण या ठिकाणी 40
कर्ण 40चा वर्ग घेतलेला आहे बरोबर एबीचा वर्ग म्हणजे पायाचा वर्ग, पाया तुम्हाला 30 दिलेला आहे म्हणून 30चा वर्ग या ठिकाणी केला अधिक लेंथ ऑफ बीसी म्हटलेला बीसीचा वर्ग। आता बीसी म्हणजे आपल्याला ही बाजू उंची काढायची, मग आपण काय केलं 40चा वर्ग 1600 आणि 30चा वर्ग 900 इथं बरोबरचं चिन्ह बघा अधिक लेंथ ऑफ बीसी वर्ग केलेला आहे। आपण आता या ठिकाणी बघा इथं अधिक चिन्ह असल्यामुळे 900 इकडे नेताना मायनस होतील, कारण कसं बघा याच्या पुढे अधिक चिन्ह आहे, अधिकचं ते ऋण या ठिकाणी येईल म्हणून बघा 1600 वजा 900, कारण इथं गुणिले चिन्ह असतं तर भागिले झाले असते, परंतु या ठिकाणी अधिक चिन्ह असल्यामुळे आपल्याला याच्या पुढे पण अधिक चिन्ह असल्यामुळे हे मायनस प्लस होत असतात म्हणून 900 इकडे नेले वजा झाले 1600 वजा 900 बरोबर लेंथ ऑफ बीसी, एका बाजूला लेंथ ऑफ बीसी वर्ग उरला म्हणून या ठिकाणी बघा 1600 वजा 900 बरोबर 700 बरोबर लेंथ ऑफ बीसी वर्ग। आता या ठिकाणी बघा बीसीचा वर्ग आहे म्हणून आपल्याला इथं दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यायचं, याचं आणि याचं वर्गमूळ जर घेतलं तर लगेच या ठिकाणी बघा याचं वर्गमूळ बीसी गुणिले बीसी म्हणजेच याच्यापैकी एक घेतला का याचं वर्गमूळ मिळतं लेंथ ऑफ बीसी बरोबर 700चं वर्गमुळात मी टाकलं बघा 700ला वर्गमुळात टाकलं म्हणून इथं वर्गमुळात 700 आले म्हणून लेंथ ऑफ बीसी बरोबर याचं वर्गमूळ आलं 26.45 मिलीमीटर, म्हणजेच आपल्याला बघा उंची जी मिळाली लेंथ ऑफ बीसी 26.45 मिलीमीटर मिळाली आहे। आता आपल्याला उंची या ठिकाणी ह्या त्रिकोणाची उंची पण मिळाली, पाया पण मिळाला, आपण क्षेत्रफळ काढू बघा। आता क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे बघा, एरिया बरोबर 1/2 गुणिले बी गुणिले एच, बी गुणिले याचा अर्थ बी म्हणजे बेस, एच म्हणजे हाईट। आता बेस आपल्याला माहिती आहे 30 मिलीमीटर या ठिकाणी बघा 30 मिलीमीटर आपल्याला बेस दिलेला आहे आणि हाईट पण आपल्याला माहित आहे म्हणून आपण बेस किती टाकला 30 आणि हाईट आपण या ठिकाणी उंची काढलेली बघा 26.45 ती 26.45 या ठिकाणी टाकलेली आहे। आता आपण काय केलं अंशाचा गुणाकार करण्याऐवजी बघा या ठिकाणी आपण 30/2 याचा गुणाकार या ठिकाणी टाकला 30/2 गुणिले 26.45, नंतर आपण काय केलं या ठिकाणी बघा याचा भागाकार करून घेतला 30/2 म्हणजे 15 गुणिले 26.45, नंतर यांचा गुणाकार केला तो एरिया आपल्याला या ठिकाणी मिळाला बघा एरिया बरोबर 396.75 मिलीमीटर वर्ग, म्हणजे आपल्याला ह्या काटकोन त्रिकोणाचा जो एरिया आहे तो एरिया आपल्याला मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 5वा। आता 5वा प्रश्न बघा इफ द राईट अँगल ट्रँगल बेस म्हणजे पाया तुम्हाला याचा दिलेला बघा 18 म्हणजे किती 18 सेंटीमीटर बघा, त्याच्यानंतर हाईट दिलेली 12 सेंटीमीटर म्हणजे उंची दिलेली आणि हायपोटेन्स दिलेले 25 सेंटीमीटर बघा। मग आता आपल्याला फाइंड द पेरिमीटर म्हणजे परिमिती काढायची या ठिकाणी। आता कोणत्याही त्रिकोणाची बघा परिमिती काढायची तीन बाजूंची बेरीज केली की लगेच परिमिती मिळत असते बघा, म्हणून पेरिमीटर बरोबर AB अधिक BC अधिक AC, AB अधिक BC अधिक AC, म्हणून या ठिकाणी बघा AB ची किंमत आहे 18, त्याच्यानंतर 12 उंची आहे बघा 12, त्यानंतर AC बाजू आहे 25, नंतर यांची बेरीज केली ती आली 55, म्हणून परिमिती आली तुमची पेरिमीटर बरोबर 55 सेंटीमीटर त्रिकोणाचा। आता पुढचा जो दिलेला आहे बघा 2 नंबरचा आकडा एनी ट्रँगल। एनी ट्रँगल म्हणजे याचा अर्थ असा कोणताही त्रिकोण, जर कोणत्याही त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ जर काढायचं असेल मग तो कोणत्याही प्रकारचा असो, विषमभुज असो, समद्विभुज असो, इक्वालेटरल असो, म्हणजे अशा पद्धतीचे कोणतेही ट्रँगल या ठिकाणी जर असेल तर त्याची परिमिती काढायची असतं, फक्त याच्या 3 बाजूंची बेरीज केली का परिमिती मिळते बघा। AB अधिक BC अधिक AC हे इथे दाखवलं बघा AB अधिक BC अधिक AC। आता एरिया काढायचा असेल तर 1/2 गुणिले B गुणिले H, B म्हणजे बेस आणि H म्हणजे हाईट, हे आपल्याला सूत्र माहितीच आहे। आता आपण काय करू उदाहरण घेऊ बघा। क्वेश्चन नंबर 1 इफ द बेस इज 10 सेंटीमीटर म्हणजे याचा पाया जो दिलेला बघा इथं पाया दिलेला आहे तो 10 सेंटीमीटर दिलेला आहे अँड हाईट 5 सेंटीमीटर दिलेलं बघा इथं म्हणजे 5 सेंटीमीटर। फाइंड द एरिया। आता एरिया काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे जर कोणताही त्रिकोण असेल तर त्याचा पाया आणि स्ट्रेट उंची म्हणजे सरळ, इन्क्लाइड म्हणजे तिरपी नव्हे, स्ट्रेट उंची जर आपल्याला माहिती असेल सरळ जर उंची माहिती असेल तर आपल्याला याचं क्षेत्रफळ काढता येईल, म्हणून एरिया बरोबर 1/2 गुणिले B गुणिले H, B म्हणजे बेस गुणिले H म्हणजे हाईट, 1/2 बेस आहे 10 गुणिले हाईट आहे 5, म्हणून या ठिकाणी बघा 10 5 50 अंशाचा गुणाकार 50 घेतला भागिले 2 केलं म्हणून 50/2 बरोबर 25 सेंटीमीटर वर्ग असा या ठिकाणी आपल्याला याचं क्षेत्रफळ मिळालं आहे। आता पुढचा जो आहे बघा पुढचा जो आहे तो क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेलं बघा द एरिया ऑफ अ ट्रँगल इज 600 सेंटीमीटर वर्ग,
इफ द बेस इज 40 सेंटीमीटर, म्हणजे या त्रिकोणाचे क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे आणि याचा पाया पण दिलेला आहे बेस, अँड फाइंड द हाईट ऑफ अ ट्रायंगल, तर याची उंची काढायची. मग उंची काढायची तर आपल्याकडे सूत्र आहेच, एरिया बरोबर 1/2 गुणिले बी गुणिले एच. म्हणून आपल्याला आता बघा एरिया तुम्हाला दिलेला आहे 600 बरोबर 1/2 गुणिले बी तुम्हाला 40 म्हणजे बेस माहिती आहे तुम्हाला 40 गुणिले एच काढायचा आहे. म्हणून 600 बरोबर बघा 600 बरोबर आपण काय केलं 40 आणि 1चा गुणाकार अंशाचा गुणाकार केला 40 भागिले 2 गुणिले एच, म्हणजे एच जसाचा तसा घेतला. 600 बरोबर बघा हे जसं तसं मांडलं 600 बरोबर 40 भागिले 2चा भागाकार करून तो आला 20 गुणिले एच. नंतर आता मध्ये गुणिले चिन्ह असल्यामुळे ही संख्या इकडे जाताना भागिले होत असते 600ला, म्हणून बघा 600 भागिले 20 बरोबर इकडे उरला एच. नंतर एच बरोबर या 600 भागिले 20चा भागाकार केला आपण तो आला 30 सेंटीमीटर. म्हणून आपल्याला या ठिकाणी या त्रिकोणाची बघा ह्या त्रिकोणाची उंची जी आहे ती स्ट्रेट उंची आपल्याला 30 सेंटीमीटर मिळालेली आहे. स्ट्रेट उंची म्हणजे सरळ. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण आज एक राईट अँगल ट्रायंगल आणि एनी ट्रायंगल म्हणजे कोणताही त्रिकोण या दोन्ही त्रिकोणाविषयी परिमिती आणि क्षेत्रफळ कसं काढायचं आणि 2 बाजू दिल्या असतात तिसरी बाजू कशी काढायची याविषयी माहिती आपण या मेन्सुरेशन म्हणजे महत्वमापन प्रकरणामध्ये घेतलेली आहे. माझा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. नमस्कार मित्रांनो.